श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 8, समास 7. मोक्ष लक्षण. आता मोक्ष मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा? स्वरूप दर्शनाची अवस्था कशी असते? सत्समागम केल्याने स्वरूप दर्शन होते याची खात्री काय? या प्रश्नाच्या उत्तराचे विवेचन या समासामध्ये श्री समर्थांनी साकल्याने केले आहे. श्रोत्यांनी मनाने स्थिर व्हावे आणि त्याकडे नीट लक्ष द्यावे. आपण जेव्हा मोक्षाचा विचार करतो तेव्हा तो बद्धपणाच्या पार्श्वभूमीवर करतो हे विसरता कामा नये. बद्ध आणि मुक्त हे परस्पर संबंधित शब्द आहे. जो बांधलेला असतो तोच बंधनातून मुक्त होतो. संतांचे आणि वेदांताचे सांगणे असे आहे की जीव बद्ध आहे, बांधलेला आहे ही गोष्ट खरी, पण त्याने केलेला संकल्पच त्याच्या बंधनाचे कारण आहे. स्वतः आत्मस्वरूप असताना त्याचा विसर पडला आणि मी जीव आहे ही घट्ट भावना केली, त्यामुळे देहबुद्धी जन्मास आली आणि सगळे विश्व त्यास विपरीत दिसू लागले. मी देहच आहे या भावनेमुळे मला अमुक हवे तमुक नको अशी वासना फोफावली. वासनेच्या पायी जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. त्यामध्ये चुकून मानवदेह मिळण्याची संधी मिळते. मानव शरीरातच संतांची संगत धरून आपले संकल्प बंधन सोडवता येते. ते जर केले नाही तर हे शरीर वाया जाते. पुन्हा माणसाचा देह मिळेलच याची खात्री नाही. सत्समागम केला तर आपल्या अंतर्यामी आत्मानात्मविवेक उदय पावतो. मी देह नाही कारण मी देहाला वेगळेपणाने पाहू शकतो. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अंतःकरण नाही, मी अहंकार नाही, कारण या सर्वांना मी वेगळेपणाने पाहू शकतो. मी आत्माच आहे हे मूळ सत्य संत विवेकाने आपल्याला पटवून देतात. आत्मस्वरूपाचे अज्ञान ही एक निद्रा आहे. त्या निद्रेमध्ये मी देहच आहे असे स्वप्न पडते. ते नाहीसे करण्यास ज्ञानमय जागेपण जरूर असते. विवेकाच्या उपायाने जीवाला जागे करणे हे संतांचे खरे काम आहे. ज्याच्या अंतर्यामी हा विवेक स्थिर होतो त्याचे बंधन सुटायला वेळ लागत नाही. जीव बांधलेला असतो, संत त्यास मोकळा करतो. मागे श्रोत्यांनी असा प्रश्न काढला की मोक्ष पदरात पडण्यास किती दिवस लागतात? त्याचे उत्तर श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. मोक्षाला कसे ओळखावे? मोक्ष कशाला म्हणावे? संत संघाने मोक्ष कसा काय प्राप्त होतो? या प्रश्नांची उत्तरं देणे जरूर आहे. बद्ध म्हणजे बांधलेला, मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळा झाला. संत संगतीने बांधलेला मोकळा कसा काय होतो? आता ऐका. जीवास त्याच्या संकल्पाचे बंधन असते. मी जीव आहे, मला जन्म मरण आहे, केलेल्या कर्मांचे फळ मला भोगले पाहिजे अशा संकल्पांनी जीव बद्ध आहे. प्राणी संकल्पाने बाजूला जातो. मी जीव आहे असा बद्धपणा त्याला येतो. साधू पुरुष जीवाला आत्मानात्मविवेक शिकवून बंधनातून मोकळा करतात. मी जीव आहे असा संकल्प केला आणि फार काळ तो मनाशी अगदी घट्ट धरून ठेवला. त्यामुळे जीवाची देहबुद्धी घट्ट झाली. मी देहापुरताच लहान आहे, अल्प आहे, आकुंचित आहे अशी त्याची मनोवृत्ती बनली. मग प्राण्याला असे वाटते की मी जीव आहे, मी बांधलेला आहे, मला जन्ममरण आहे, मीच केलेल्या कर्माचे फळ मला भोगायचे आहे. पापकर्माचे फळ म्हणून दुःख भोगावे लागते. पुण्यकर्माचे फळ म्हणून सुख भोगायला मिळते. पण पाप व पुण्य भोगल्या वाचून सुटत नाही. पाप व पुण्य यांचा भोग भोगल्या वाचून काही सुटका नाही. त्यामुळे जन्म घेणे काही चुकत नाही अशी ज्याची कल्पना अगदी घट्ट झालेली असते त्याला बांधलेला म्हणतात. जीवपणाने मी जीव आहे या भावनेने तो बांधलेला असतो. रेशमाचा किडा स्वतःच रेशमाचा कोश निर्माण करतो आणि त्यात अडकून गुदमरून मरून जातो. त्याचप्रमाणे जीव आपणच संकल्प करतो आणि तो घट्ट झाला की जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. या जन्मामध्ये जीव उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो. हा जन्म फुकट गेल्यावर पुन्हा माणसाचाच जन्म येईल याची खात्री नसते. सामान्य जीवप्राणी अज्ञानी असतो. त्याला भगवंताचे ज्ञान नसते. त्याला वाटते की आपल्या मागे लागलेले जन्ममरण काही केल्या सुटत नाही. मग तो अशी कल्पना करतो की या जन्मी आपण काहीतरी दान केले तर पुढच्या जन्मी ते आपल्याला उपयोगी पडेल. त्या पुण्याने आपला संसार सुखाचा होईल. गेल्या जन्मी आपण काही दान केले नव्हते म्हणून या जन्मी आपण दरिद्री बनलो. तेव्हा आता या जन्मी तरी आपण काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी दान करायचे म्हणून तो एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचा पैसा काढतो आणि त्यांचे दान करतो आणि मनात कल्पना करतो की पुढील जन्मी या दानाचे फळ कोटीपटीने आपल्याला मिळेल.
कुशावर्त आणि कुरुक्षेत्र या तीर्थांचा महिमा ऐकला तो असा की या क्षेत्रात दान केले तर त्याचे फळ पुढे अमाप मिळते, म्हणून त्या क्षेत्रात जाऊन दान करतो आणि मनात आशा धरतो की पुढल्या जन्मी आपल्याला कोटीपटीने या दानाचे फळ मिळणार आहे. तो एखादा पैसा किंवा अडका दान देतो किंवा अतिथीला एखादा भाकरीचा तुकडा खायला घालतो. त्यावरून तो मनात कल्पना करतो की पुढल्या जन्मी आपल्याला कोटी तुकड्यांची रास मिळेल, पुढच्या जन्मी आपण ती खाऊ, अशी भ्रामक कल्पना तो मनात करतो. अशा रीतीने जन्म घेण्यात आणि कर्मामध्ये माणसाची वासना गुंतून राहते. या जन्मी जे दान आपण देतो ते पुढच्या जन्मी अनेक पटीने आपल्याला मिळेल अशी जो कल्पना करतो तो अज्ञानी असतो, तोच बद्ध असतो असे ओळखावे. पुष्कळ जन्म घेऊन झाल्यावर मानव देहाची प्राप्ती होते. मानवाचा जन्म येऊन जर आत्मज्ञान करून घेतले नाही तर जीवाला सद्गती मिळत नाही, त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. या जन्मात आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर पुन्हा गर्भवासामध्ये नरदेहच मिळेल असे घडणे फारच विरळा असते. उलट त्या जीवाला एकाएकी खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. पुष्कळ शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रांमध्ये अनेक प्रकारे हीच गोष्ट निश्चयात्मक सांगितली आहे. सारांश, या संसारामध्ये नरदेह मिळणे फारच दुर्लभ आहे. मूर्ख लोक असा दुर्लभ नरदेह विनाकारण वाया कसा घालवतात ते वर्णन करून आता श्री समर्थ सांगतात. हा देह वाया घालवणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्याच होय. पाप आणि पुण्य यांचे प्रमाण सम होते तेव्हा मानव देह मिळतो. ते प्रमाण सम नाही तोपर्यंत हा देह मिळत नाही असे भागवतामध्ये व्यासांचे वचन आहे. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमा भवाब्धिं न तत्तरेत्सम आत्महा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा आद्य मानवदेह सुलभ आहे पण तसाच दुर्लभ आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्हे तर गुरु हा सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या वाऱ्याने ते ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असता जो माणूस भवसागर तरून जात नाही तो आत्मघातकी होय. नरदेह दुर्लभ आहे हे उघड आहे, पण देहबुद्धीने केलेल्या अल्पसंकल्पाने काहीतरी वासना असल्याने त्याचा लाभ होतो. तो प्राप्त झाल्यावर सद्गुरूला कर्णधार करावा. गुरु स्वतः सिद्ध नावाडी किंवा मार्गदर्शक असतो. त्याच्या वचनांना अनुसरून वागले तर सुखप्राप्ती होते. देवाची अनुकूलता ज्याला नाही तो प्राणी स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरून जाता येत नाही, म्हणून तो आत्मघातकी समजावा. ज्या प्राण्यास आत्मज्ञान नसते त्याला 84 लक्ष वेळा जन्मावे लागते व मरावे लागते. जितक्या वेळा तो ज्ञानहीन मरतो तितक्या वेळा त्यास आत्महत्या घडते, म्हणून तो आत्मघातकी समजावा. मानवदेह मिळून जो आत्मज्ञान करून घेत नाही त्याची जन्ममरण परंपरा काही चुकत नाही. त्याला अत्यंत हलक्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी इत्यादी अगदी हलक्या योनीमध्ये आत्मज्ञान नसेल तर माणसांना जन्म घ्यावे लागतात असे सांगून मूर्ख माणसे पुढील जन्माची आशा बाळगतात. याला काय म्हणावे? सध्याचा मानवदेह मृत्यू पावल्यावर पुन्हा तसाच मानवदेह आपल्याला मिळेल असा भरवसा धरणाऱ्याला लाज कशी वाटत नाही? आपल्यापाशी अशा कोणत्या पुण्याचा संग्रह आहे की ज्याच्या बळावर पुन्हा नरदेहच आपल्याला मिळेल? याची खात्री नसताना हा मूर्ख पुढच्या जन्माची खोटी आशा धरून राहतो. अशी मूर्ख व अज्ञानी माणसे आपल्या संकल्पाने स्वतःच बांधून घेतात. अशा रीतीने मूर्ख माणूस स्वतःचा शत्रू बनतो. भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू असतो. अशा रीतीने संकल्पाचे जे बंधन पडते ते सत्समागमाने तुटते. त्याचे लक्षण सांगतो ते ऐकावे. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्यविश्व. निरनिराळे तत्वचिंतक पिंड ब्रह्मांडाचाच विचार करताना त्याची रचना कोणत्या तत्वावर झाली. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्यविश्व. निरनिराळे तत्वचिंतक पिंड ब्रह्मांडाचा विचार करताना त्यांची रचना कोणत्या तत्वांवर झाली व कशी झाली याचे वर्णन करतात. कोणी तत्वचिंतक 3 मूलतत्वे मानतो, कोणी 4 मानतो, कोणी 5 तर कोणी 7 मानतो.
हे बघून सामान्य माणसाच्या मनात गोंधळ उत्पन्न होतो. त्याने पुष्कळ विचार केला तर या गोंधळातून बाहेर पडून त्याचे एक व निश्चित मत ठरत नाही. पण आत्मज्ञानी सत्पुरुषांना तत्वांचे रहस्य बरोबर माहीत असते. ते असे खात्रीपूर्वक सांगतात की सगळ्या पिंड ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये परब्रह्म आणि मूळ माया किंवा आत्मा आणि अनात्मा अशी दोनच मूलतत्वे आहेत. या विश्वाचा सारा पसारा पंचभूतात्मक आहे. तो आत्मा नव्हे, तो मूळ मायेतून प्रकट झालेला आहे. देहामध्ये खरा मी तो आत्मा होय. विश्वामध्ये सर्व नियंता तो ईश्वर किंवा परमात्मा होय. आत्मा व परमात्मा एकच आहेत. स्वतःच्या अंतःकरणातील शुद्ध आत्मस्वरूपाचा शोध केला म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आणि मी परमात्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. अहंकार मेला की जन्म मृत्यू टळतो, कारण अहंकार हेच जन्माचे मूळ आहे. मी तोच म्हणजे देवच आहे असे आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक आहे. आत्मज्ञान करून घेण्याचा निसंशय मार्ग फक्त संतच सांगू शकतात. आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. हे चराचर विश्व देखील पंचमहाभूतांचेच बनलेले आहे. प्रकृतीच्या नियमानुसार जगामधील सर्व घटना घडत असतात. आपण ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतो ते मूलतः प्रकृतीचे नियम असतात. म्हणून जगात व्यवस्था आढळते. कार्यकारण भाव सत्ता गाजवितो. काही शास्त्रकार असे सांगतात की पिंड ब्रह्मांडाची रचना 4 तत्वांवर आधारलेली आहे. उदाहरणार्थ 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. 4 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. 4 अभिमान, विश्व, तेजस, प्राज्ञ व प्रत्यगात्मा. 4 स्थाने, नेत्र, कंठ, हृदय व मूर्धा. 4 भोग, स्थूल, प्रविविक्त, आनंद व आनंदावभास. 4 गुण, सत्व, रज, तम व शुद्ध सत्व. 4 मात्रा, अ, उ, म व अर्धमात्रा किंवा ईश्वर. 4 शक्ती, इच्छा, क्रिया, द्रव्य व ज्ञान. अशी एकूण 32 तत्वे मिळून सारी पिंड ब्रह्मांड रचना झाली आहे असे काही तत्वचिंतक म्हणतात. विश्वाचा विस्तार कसा झाला याबद्दल कल्पना जितकी वाढवावी तितकी वाढते. निरनिराळे तत्वचिंतक आपापली कल्पना चालवतात. त्यामुळे तत्वांचा निश्चय करताना तत्वज्ञानामध्ये निरनिराळी परस्पर विरोधी मते उत्पन्न होतात आणि विचारांचा गोंधळ होतो. निरनिराळ्या विचारप्रवाहांमध्ये अनेक भेद असतात. त्या भेदांमुळे वादविवाद वाढत जातात. अशा सर्व भेदांमध्ये अंतर्भूत असणारी ऐक्यता शोधून साऱ्या मतांमध्ये संवाद उत्पन्न करण्याची कला फक्त सत्पुरुषांनाच अवगत असते. सर्व मतांमधील संवाद असा: देह पंचभूतात्मक असतो. पंचभूते जड असतात. त्यांना चेतना देणारा आत्मा होय. तो देहामध्ये असतो, पण तो देहाहून निराळा असतो. शेवटी देहाचा नाश होतो, म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. देहामध्ये पंचभूतांचा समूह असतो. अंतःकरण, पंचप्राण व 10 इंद्रिये व त्यांचे 10 विषय हे सगळे मिळून माणसाचा सूक्ष्म देह बनतो असे शास्त्र सांगते. अंतःकरण पंचक: मन, बुद्धी, चित्त, अहंकार व अंतःकरण. प्राण पंचक: प्राण, अपान, व्यान, उदान व समान. विषय पंचक: शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये एकंदर मिळून 25 तत्वे. माणसाचे सूक्ष्म शरीर याचे बनलेले असते. स्थूल देहाचा शोध घेतला तर तो पंचभूतात्मक आहे असे आढळते. सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतःकरण, मन व बुद्धी आत्म्याहून निराळी आहे असे अनुभवास येते. माझे अंतःकरण, माझे मन, माझी बुद्धी असे आपण म्हणतो. म्हणजे मी अंतःकरण, मन व बुद्धी नव्हे, मी त्याहून निराळा आहे. अंतःकरण, मन व बुद्धी पंचभूतांपासून निर्माण झालेल्या उपाधी आहेत. त्या सर्वांहून आत्मा वेगळा आहे. उपाधी म्हणजे वर घातलेले पांघरूण. स्थूल देह काय किंवा सूक्ष्म देह काय, दोन्ही आत्मस्वरूपावर घातलेले पांघरूण समजावे. त्याहून आत्मा अगदी निराळा आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे 4 पिंडांचे आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती हे 4 ब्रह्मांडांचे मिळून 8 देह होतात. 4 देह पिंडाचे व 4 देह ब्रह्मांडाचे असे 8 देह तर प्रसिद्धच आहेत. त्यात प्रकृती आणि पुरुष हे 2 मिळवले म्हणजे एकंदर 10 देह होतात.
पिंड ब्रह्मांडाच्या तत्वाचे विवरण हे अशा प्रकारचे आहे. या सगळ्या तत्वांहून आत्मा अगदी निराळा आहे. त्याचे लक्षण अगदीच निराळे आहे. तो सर्वांचा साक्षी असून कार्य व कर्ता व कारण या सगळ्यांना तो वेगळेपणाने पाहतो. आत्म्यावर देहाचे पांघरून जरी आले तर तो दृश्यांचा कधीच गुलाम बनत नाही. त्याचे स्वातंत्र्य व निराळेपण कायम असते. पण आत्मा मुळातच स्वप्रकाश असल्याने तो स्थूल व सूक्ष्म देहांचा प्रेरक बनतो. राजा केवळ सिंहासनावर बसला की प्रजेचे व्यापार आपोआप चालतात. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या प्रकाशात आत्मा कर्ता नसून मन, बुद्धी, इंद्रिय यांचे व्यापार आपोआप चालतात. जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड, माया आणि अविद्या यांचा पसारा किंवा विस्तार अतिशय गुंतागुंतीचा व प्रचंड प्रमाणात आहे. तो सगळा सांगणे कठीण आहे. पण या सगळ्या पसाऱ्याहून आत्मा मात्र अगदी निराळा आहे, अलिप्त आहे. नुसत्या आत्म्याचाच विचार केला तर 4 आत्मे आहेत. त्यांची लक्षणे आता सांगतो. ती लक्षपूर्वक ऐकावीत आणि मनामध्ये घट्ट धरून ठेवावीत. पहिला जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा यालाच विश्वात्मा म्हणतात आणि चौथा निर्मलात्मा होय. असे 4 आत्मे आहेत. या 4 आत्म्यांच्या मध्ये उच्च, नीच किंवा श्रेष्ठ व कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, पण ते खरे नाही. कारण मुळात 4ही आत्मे एकच आहेत. एक दृष्टांत देऊन हा मुद्दा स्पष्ट समजावून देतो. ते नीट ऐकावे. आकाश 4 प्रकारचे आहे. घटाकाश, मठाकाश, महद आकाश आणि चिदाकाश. दिसायला हे प्रकार 4 दिसले तरी मूळ आकाश अखेर एकच आहे. त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे दिसायला 4 दिसले तरी अखेर सारे मिळून एकच आत्मा आहे. घटाला व्यापून असणारे जे आकाश ते घटाकाश होय. त्याचप्रमाणे पिंडास व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास जीवात्मा म्हणतात. मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश होय. त्याचप्रमाणे विश्वाला व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास शिवात्मा म्हणतात. मठाबाहेर असणारे जे आकाश ते महद आकाश होय. त्याचप्रमाणे विश्वाच्या बाहेरचे जे परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात. कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारे जे आकाश ते चिदाकाश होय. त्याचप्रमाणे कोणत्याही उपाधीपासून निराळे असणाऱ्या परब्रह्माला निर्मळ आत्मा किंवा परमेश्वर म्हणतात. घट किंवा मठ यासारख्या उपाधींच्या योगाने आकाश भेदयुक्त भासले तरी ते मूळ अभेदच असते. त्याचप्रमाणे स्वानंदाने आतबाहेर भरलेला आत्मा पिंड आणि ब्रह्मांड यांच्या उपाधीने लहान मोठा भासतो खरा, पण तो मूळ एकच एक आहे. त्याच्यामध्ये भेदाचा मागमूस नाही. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे व तो सर्व व्यापून शिल्लक उरतो. म्हणून या दृश्य विश्वामधील प्रत्येक वस्तूला आत्मा आत बाहेर निरंतर व्यापून आहे. त्याचा महिमा वर्णन करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष शेषाच्या अंगी देखील नाही. आत्मा कसा अत्यंत सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे हे ज्याच्या अनुभवास आले त्याचे जीव पण शिल्लक उरत नाही. त्याचा जीवभाव नाहीसा होतो. उपाधीचा ठाव घेऊन ती बाजूला सारली की आत्मा मुळात भेदरहित आहे हे साक्षात ज्ञान होते. माणूस जीवपणाने एकदेशी बनतो, संकुचित होतो. मी देह आहे या अहंकाराने त्याला जन्म सोसावे लागतात. पण आत्मानात्मविवेक केला तर मी देह नसून आत्माच आहे अशी खात्री होते. मग त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्म व मृत्यू यांच्या कचाट्यातून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असे समजावे. तत्वांचा शोध घेता घेता माणूस सदवस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो. आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे. साधू पुरुष हा अर्थ आपल्या मुखाने आपल्याला समजावून देतात. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याच क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो. त्याच क्षणी तो मुक्त होतो. आत्मस्वरूपाला काही बंधन आहे हे बोलणेच खरे नाही. हे सारे विवेचन ऐकून श्रोत्यांची शंका निरसन पावली. त्याच्या मनातील संदेह वृत्ती मावळली. संत संगाने मोक्ष पदवी कशी तात्काळ मिळते हे समजले. एका माणसाला स्वप्न पडले की आपण बंधनात आहोत. त्याला जागे केले की त्याचे बंधन नाहीसे होऊन तो मोकळा होतो. त्याचप्रमाणे ज्ञानपूर्वक विवेकाने माणसाची देहबुद्धी नाहीशी होते व त्यास मोक्ष प्राप्त होतो. अज्ञानरूपी रात्र संपली की माणसाची संकल्प दुःखे नाहीशी होतात. संकल्प नाहीसे झाले की त्या योगाने त्यास ताबडतोब मोक्षाची प्राप्ती होते.
स्वप्नामधील बंधन तोडून टाकण्यास दुसरे कोणते साधन लागत नाही, फक्त त्यास जागे करावे. म्हणून साधकाने जागे होण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्या साधनाचा विचारच करू नये. जीव केवळ संकल्पाने बांधलेला आहे. संकल्पाच्या बंधनातून सुटण्यास दुसरा उपायच नाही. आत्मानात्मविवेक केला तर हे संकल्प बंधन आपोआप नाहीसे होते. विवेकावाचून इतर सगळे उपाय केले तर फुकट श्रम मात्र घडतात. विवेक हाच एक खरा उपाय आहे. विवेक केला तर आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधन नाही आणि मोक्ष पण नाही. जन्म आणि मृत्यू हे देहाला असतात. आत्म्यास जन्म नाही तसा मृत्यू सुद्धा नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रीराम.